नमस्कार मंडळी, अमृतसागज वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, खेकडा बनवताना आम्ही एक अशी गोष्ट केली आहे जी पहिल्यांदा ऐकताना थोडी विचित्र वाटेल. सकाळी खेकडे आणले, स्वच्छ केले, पण नंतर खेकड्याचे पाय ठेचून त्यातून निघालेला रस आधी काढून घेतला आणि हा रस चाळणीने गाळून घेतला. कारण मंडळी, या छोट्याशा स्टेपमध्ये कालवनाची खरी गंमत लपलेली आहे. मग कढईत तेल गरम, थोडं वाटण, कांदा लसूण मसाला, हळद आणि उरलेलं वाटण टाकून मंद आचेवर छान भाजून घेतलं. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण मसाला भाजताना जो वास सुटला ना, तिथे आमचा संयम संपला. खेकडे आत आणि सगळं थेट कुकरमध्ये, मग त्यात खेकड्याचा तो गाळलेला रस. 2 शिट्ट्या झाल्या. दिसायला इतकं भारी की फोटो काढायचा मोह झाला. पण मग म्हटलं फोटो नंतर, आधी कालवनावर ताव मारू. 1 घास भाकरीचा आणि 1 घास खेकड्याचा, आणि मग कळलं आजचा प्रयोग एकदम सफल. हा होता आमचा कुकरमधला खेकडा, आणि खरंच सांगतो, चव अजूनही जिभेवर आहे. आपल्या महाराष्ट्राच्या या चॅनलला म्हणजेच अमृतसागज वर्ल्डला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला अजिबात विसरू नका. जय महाराष्ट्र.